नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. वृषभ राशीवाल्यांनो, एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी साधा नाही. हा महिना तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घेऊन येऊ शकतो. पण एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, हा महिना सगळ्यांसाठी सारखा नसणार आहे. काहींसाठी मोठी प्रगती, तर काहींसाठी परीक्षा. आणि जर तुम्हाला सध्या असं वाटत असेल की मेहनत असूनही गोष्टी अडकत आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या महिन्यात ग्रहांची अशी रचना तयार झाली आहे जी तुमच्या आयुष्याचं डायरेक्शन बदलू शकते. आणि खास करून 19 एप्रिलनंतर काही वृषभ राशींचं नशीब अचानक वेगाने बदलू शकतं. वृषभ राशीवाल्यांनो, या महिन्यात बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात धन स्थानात आहे. यामुळे धन, वाणी आणि कौटुंबिक सुखात वाढ होईल. केतू चौथ्या भावात सुखस्थानात आहे. घर, माता, वाहन किंवा मनःशांतीमध्ये थोडं अस्थिरता येऊ शकते. राहू 10व्या भावात कर्मस्थानात आहे. करिअरमध्ये अनोखे बदल आणि ॲम्बिशन वाढेल. शनी लाभस्थानात 11व्या घरात मीन राशीत आहे. गेन्स आणि नेटवर्कसाठी मजबूत. आणि सूर्य, मंगळ एकत्र लाभस्थानात किंवा प्रभावाने मेहनतीला फळ मिळेल. हा योग एकीकडे तुम्हाला ग्रोथ देणार आहे, पण त्याचवेळी काही ठिकाणी तुम्हाला टेस्ट देखील करणार आहे. आता सुरुवात करूया आरोग्यापासून. या महिन्याच्या सुरुवातीला तुमचा राशीस्वामी शुक्र 12व्या भावात आहे. यामुळे इम्युनिटी थोडी कमी राहू शकते. लवकर थकवा येणं, सर्दी, खोकला, पोटाचे त्रास किंवा घशाचा त्रास. विशेषतः 19 एप्रिलपूर्वी तुम्ही खूप काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. हलका आणि घरगुती जेवण घ्या. रोज व्यायाम करा, पण जास्त जोरात नाही. पाणी जास्त प्या आणि 7 ते 8 तास झोप घ्या. जर तुम्हाला जुनाट आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. शारीरिक तणाव टाळण्यासाठी रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करा. हे तुमच्या मनाला शांत ठेवेल आणि शरीराला ऊर्जा देईल. पण इथेच एक मोठा पॉझिटिव्ह चेंज आहे. 19 एप्रिल 2026 नंतर शुक्र तुमच्या पहिल्या भावात स्वराशीत वृषभात प्रवेश करेल आणि मालव्य राजयोग तयार होईल. हा काळ काही लोकांसाठी कंप्लीट पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येऊ शकतो. याचा अर्थ तुमचं आरोग्य अचानक इम्प्रूव्ह होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचं पर्सनॅलिटी शाईन होईल. तुम्ही स्वतःला अधिक आकर्षक आणि एनर्जेटिक अनुभवाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमची चमक दिसेल. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर तुम्ही मजबूत व्हाल. तुमची त्वचा, केस आणि एकंदर अपिअरन्समध्ये सुधारणा दिसेल. हा काळ तुम्हाला नवीन लुक किंवा स्टाईल ट्राय करण्यासाठीही योग्य आहे. आता बोलूया शिक्षण आणि करिअरबद्दल. पंचम भावावर अनेक ग्रहांची दृष्टी आहे, त्यामुळे सुरुवातीला मन विचलित होऊ शकतं. तुम्हाला वाटेल की काहीतरी बदल करावा किंवा निर्णय पुढे ढकलावा. पण लक्षात ठेवा, हा वीक फेज नाही, हा टेस्ट फेज आहे. 11 एप्रिल नंतर बुधचा प्रभाव सुधारेल आणि 14 एप्रिल 2026 नंतर सूर्य उच्चस्थानी मेष राशीत येईल. यामुळे तुमचा फोकस वाढेल आणि तुमची परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सुरुवातीला थोडा अनस्टेबल असेल, पण मिड एप्रिल नंतर खूप स्ट्रॉंग होईल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ॲडमिशन, प्रोजेक्ट किंवा इंटरव्ह्यूमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स येऊ शकतात. तुमची मेहनत आणि स्मार्ट वर्क फळ देईल. जर तुम्ही उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मिड एप्रिलपासून तुमचे प्रयत्न चांगले परिणाम दाखवतील. ग्रुप स्टडी किंवा मेंटॉरची मदत घ्या, हे तुमच्या यशाला आणखी गती देईल. करिअरबद्दल बोलायचं झालं तर राहू 10व्या भावात आहे. याचा अर्थ करिअरमध्ये बदल होऊ शकतो किंवा तुम्हाला आधीच बदल जाणवला असेल. राहू तुम्हाला स्मार्ट वर्क करायला लावतो. तुम्ही कमी मेहनतीत जास्त रिझल्ट मिळवू शकता आणि शनी लाभस्थानात असल्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य रिवॉर्ड मिळेल. एप्रिलचा दुसरा अर्धा भाग करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन जॉब, प्रमोशन, ट्रान्सफर किंवा प्रोजेक्ट मिड एप्रिलनंतर स्ट्रॉंग पॉसिबिलिटीज आहेत. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग करत असाल तर नेटवर्किंग आणि नवीन कनेक्शन यातून मोठा फायदा होईल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडियावर तुमची उपस्थिती वाढवा, हे तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते. आता व्यवसाय आणि पैशांबद्दल. बुध आणि शनी लाभस्थानात असल्यामुळे तुम्हाला नवीन इन्कम सोर्स मिळू शकतो. नवीन क्लायंट, नवीन डील किंवा अनएक्सपेक्टेड प्रॉफिट मिळू शकतो. विशेषतः 14 एप्रिलनंतर आणि 19 एप्रिलनंतर खूप स्ट्रॉंग योग आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर मिड एप्रिलनंतर डिसिजन घेणं योग्य राहील. शेअर, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी किंवा बिझनेस एक्सपॅन्शन पॉझिटिव्ह रिटर्न्स देऊ शकतात. पण रिसर्च करून आणि एक्सपर्टचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. खर्च नियंत्रणात ठेवा आणि अनावश्यक शॉपिंग टाळा. एप्रिलच्या शेवटी तुमच्या हातात काही चांगली आर्थिक बातमी येऊ शकते. बचत वाढवण्यासाठी छोटे छोटे प्लॅन सुरू करा, हे तुमच्या भविष्यासाठी मजबूत आधार देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सुरुवातीला थोडा तणाव दिसू शकतो. लहान गोष्टींवरून वाद, कम्युनिकेशन गॅप किंवा इगो इश्यूज होऊ शकतात, विशेषतः 10 ते 11 एप्रिलपूर्वी. पण त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल.
19 एप्रिलनंतर नात्यात गोडवा वाढेल, समज वाढेल आणि रिलेशन स्टेबल होईल. विवाहितांसाठी जोडीदाराकडून सपोर्ट मिळेल आणि घरात शांती राहील. लव्ह मॅरेज किंवा नवीन रिलेशनसाठी स्ट्रॉंग संकेत आहेत. रोमॅन्टिक मूड, डेट्स किंवा गिफ्ट्स यामुळे नातं अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांशीही संबंध सुधारतील. एकमेकांसोबत वेळ घालवा. छोट्या गोष्टींमुळे नातं अधिक मजबूत होईल. आता सर्वात महत्त्वाचा भाग भाग्य. वृषभ राशीवाल्यांनो, या महिन्यात तुमचं भाग्य तुम्हाला साथ देणार आहे, पण एकदम नाही, हळूहळू. शनी लाभस्थानात आहे आणि बृहस्पती धनस्थानात आहे, म्हणजे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्याचं फळ मिळणार आहे. जर तुम्ही मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल, जसं की इन्व्हेस्टमेंट, ट्रॅव्हल किंवा नवीन सुरुवात, तर घाबरू नका. थोडा वेळ लागेल पण यश मिळणार आहे. तुमच्या मेहनतीला आणि धैर्याला भाग्याची साथ मिळेल. हा महिना तुम्हाला सांगतोय, विश्वास ठेवा, धीर धरा आणि पुढे चालत राहा. आणि जर तुम्हाला या महिन्यात ही संकेत दिसले तर समजा हा योग तुमच्यासाठीच होता. वृषभ राशीवाल्यांनो, या महिन्यात तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे की पेशन्स ठेवलं तर सक्सेस नक्की मिळतं. आणि जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. या महिन्यात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि शेअर करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. जय श्रीराम, जय हनुमान.